10 ठिकाणं जिथे कोणत्याही परिस्थितीत शांत राहा. मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात जिथे बोलणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं असतं. आपल्या मनात कोणतीच वाईट भावना नसते. सहजच आपलं मत द्यावं म्हणून आपण बोलून जातो. पण त्याचा काहीतरी वाईट परिणाम होईल असं आपल्याला स्वप्नातही वाटत नाही. पण काही बैलबुद्धीची लोक त्या अर्थाचा अनर्थ करून आपल्याला त्या बोलण्यामुळे कोणत्या खड्ड्यात पाडतील सांगता येत नाही. आपण कितीही चांगलं बोललो तरी समोरच्याला ते चांगलं वाटेलच असं नसतं. म्हणून काही वेळा परिस्थिती बघून शांत राहिलेलं बरं असतं. शांततेत देखील एक ताकद असते जी बऱ्याच वेळा बोलण्यात नसते. काही ठिकाणी आपण शांत राहिलो की परिस्थिती आपोआप निवळते. राग, भावुकपणा, दुखापत अशा नाजूक प्रसंगी तोंड उघडल्यावर परिस्थिती बिघडण्याचीच शक्यता जास्त असते. म्हणून काही ठिकाणी फक्त शांत बसणं हेच आपल्या भल्याचं असतं. चला तर पाहूयात अशी 10 ठिकाणं जिथे कोणत्याही परिस्थितीत शांत राहिलेलंच बरं असतं. 1. जेव्हा तुम्हाला खूप जास्त राग आलेला असतो त्यावेळी खूपच कठीण असतं स्वतःला आवरणं, पण त्यावेळी प्रयत्नपूर्वक शांत राहा. रागाच्या भरात बोललेले शब्द हे बहुतेक वेळा दुखावणारे, आतताईपणाचे आणि चुकीचे सुद्धा असतात. त्यावेळी आपण स्वतःला थांबवू शकत नाही आणि मग तोंडात जे काही येतं ते आपण बोलून जातो. पुरुषांना तर राग आवरतच नाही, ते शिव्या द्यायलाच सुरुवात करतात. रागाच्या क्षणी आपल्या विचारशक्तीने काम करणं बंद केलेलं असतं. भावना तीव्र झालेल्या असतात, BP वाढलेला असतो. अशावेळी जे काही तोंडात येतं ते आपण पुढचा मागचा कोणताही विचार न करता घडाघडा बोलून मोकळे होतो. यामुळे समोरच्याला मानसिक दुखापत होते, संबंध बिघडतात. कधीकधी यामागे एखादा गैरसमज असू शकतो. राग कधी कशामुळे येईल सांगता येत नाही. चूक कोणाची आहे हेही पक्के माहिती नसते. अशावेळी उगाच भांडून रागावून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा राग आल्यानंतर शांत राहण्याचा सराव करून घ्या. तुमच्या प्रकृतीला हा अतिराग घातकच आहे. कधीकधी आपण दिवसभर थकलेले, तणावात असल्यामुळे चिडचिड होते. थोडा समजूतदारपणा दाखवा. लोकही त्यामुळे तुम्हाला समजूतदार समजू लागतील. मनातली आग 1-2 मिनिटात शांत होते. त्यामुळे फालतू चुकाही टाळल्या जातात. नातेसंबंध सांभाळले जातात. राग गेला की आपण नीट विचार करू शकतो. म्हणून रागाच्या वेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं नेहमीच चांगलं. 2. जेव्हा तुम्हाला एखादी संपूर्ण गोष्ट समजलेली नसते किंवा त्याविषयी काही माहिती नसते, अशावेळी शांत राहा. अपूर्ण माहितीवर बोलणं म्हणजे स्वतःवर हसू ओढवून घेणं. अर्धसत्य नेहमी चुकीचं ठरतं. आपण जे ऐकतो ते 100% खरं असतंच असं नाही. बहुतेक वाद हे मी असं ऐकलं होतं इथूनच सुरू होतात. आपण नीट खात्री न करता प्रतिक्रिया देतो आणि तिथेच चुकतो. कधीकधी परिस्थिती दिसते तशी नसते. आत अजून काही गोष्टी दडलेल्या असतात ज्या नंतर कळतात. म्हणून काही माहिती नसताना कुणी काही विचारलंच तर तुम्ही शांत राहा. त्यामुळे तुम्हाला खरी गोष्ट समजायला वेळही मिळतो आणि मग निर्णयही योग्य घेता येतो. गैरसमज वाढत नाहीत, नातेसंबंध टिकून राहतात. म्हणून गोष्ट अपुरी माहिती असेल तर गप्प बसणंच योग्य असतं. 3. एखाद्या वेळी आपले शब्द कोणाला दुखावतील असं वाटत असेल तर शांत राहा. कधीकधी एखाद्या माणसाविषयी आपला पूर्वग्रह दूषित झालेला असतो. आपलं त्याच्याबरोबर काहीतरी बिनसलेलं असतं आणि तुम्हाला माहिती असतं की हा जर समोर आला आणि याने बोलायला सुरुवात केली तर मी याच्याशी अजिबात चांगलं बोलू शकणार नाही. आणि नेमका अचानक तो माणूस समोर येतो आणि मग आपल्या मनावर कंट्रोल राहत नाही. पण अशावेळी शांत बसा. तुम्ही तो विषय सॉर्ट आऊटच केला नाही आणि रागाने काही बोललात तर भांडण वाढू शकतं. म्हणून अशा वेळेला शांत राहा. कधीकधी आपण इतकं खरं बोलतो की समोरच्याला त्याचा प्रचंड त्रास होतो. प्रत्येकाची मनाची ताकद वेगळी असते. सत्य ऐकण्याची सगळ्यांचीच हिंमत नसते. त्यामुळे आपण सहज म्हणून बोललेलं एखादं वाक्य समोरच्याच्या हृदयाला खोल जखमा करू शकतो. असं दुखावलेलं मन पटकन सावरता येत नाही. एकदा बोललेला शब्द परत घेता येत नाही. आपला उद्देश चुकीचा नसेल तरी त्याचा परिणाम मात्र वाईटच होतो. उगाच गैरसमज वाढतात आणि आपण रिलेशन खराब करून बसतो. मित्रांनो, काही वेळा खरी गोष्ट ही योग्य वेळ आल्यावरच सांगावी लागते. समोरच्याची परिस्थिती पाहून बोलता आलं पाहिजे. जेथे बोलणं नुकसानदायक असेल तेथे शांतता फायदेशीर असते. 4. ज्यावेळी तुम्ही भावूक झालेले असता अशावेळी शांत राहा. भावना माणसाला कमकुवत बनवतात. त्यावेळी आपण मनापासून बोलतो पण ते बोलणं योग्य असतंच असं नाही. भावुकपणे घेतलेले निर्णय चुकीचे असू शकतात. बऱ्याच वेळा ते आपल्याला नुकसानदायी किंवा अगदी खड्ड्यात टाकणारे सुद्धा असू शकतात.
काही कोल्ह्याच्या डोक्याची लोक आपल्या या भावनिक स्वभावाचा फायदा घेतात, आपल्याला भावनिक करतात, तसा प्रसंग निर्माण करतात, असं वातावरण तयार करतात आणि भावना प्रदान करून आपल्याकडून अशा काही चुकीच्या गोष्टी वधून घेतात की आपण त्यामुळे कायमस्वरूपी अडचणीत येऊ शकतो. मन भरून आलं की आपण स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. कधी प्रेमाने, कधी दुःखाने, कधी तडफड झाल्याने असे काही शब्द बाहेर पडतात की नंतर पश्चात्ताप होतो. भावना शांत झाल्यावर आपल्याला दिसतं की आपण उगाचच जास्त प्रतिक्रिया दिली किंवा चुकीचे निर्णय घेतले. भावुक होऊन केलेली चूक सुधारणं मुश्किल असतं. म्हणून भावुक असताना गप्प राहणं हा चांगला नियम आहे. तो स्वतःला लागू करून घ्या. 5. जेव्हा तुम्ही शांतपणे बोलू शकत नाही, शांत राहा. प्रत्येकाला शांत संयमी टोनमध्ये बोलता येत नाही. रोजची धावपळ, तणाव, थकवा आणि चिडचिड यामुळे बऱ्याच वेळेला आपला आवाज चढतो. प्रवासात थकलेला माणूस तर फुल ऑन भांडणाच्या मूडमध्ये असतो. थोडी ठिणगी पडली की स्फोट झालाच म्हणून समजा. बोलताना एखाद्याचा आवाज मोठा झाला की चर्चा भांडणात बदलते. समोरच्यालाही उलट उत्तर द्यावंसं वाटतं. एक छोटी गोष्ट मोठ्या भांडणात बदलते. म्हणून त्या क्षणी तोंड उघडण्यापेक्षा शांत बसणं चांगलं. शांत राहिल्यावर तुम्हाला स्वतःला सांभाळायला वेळ मिळतो. टोन नियंत्रित करता येतो. समोरचा तुमच्या शांततेचा आदर करतो. मोठ्याने, रागाने बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त प्रभावी असतं. काही क्षण थांबून बोललं तर बोलणं हळू आणि सरळ होतं. नात्यामध्ये कटुता येत नाही. घाईघाईत नको ते शब्द निघत नाहीत. यातून तुमचा संयम दिसतो. म्हणून शांतपणे न बोलता येत असल्यास शांत राहणं योग्य. 6. तुमचे शब्द मैत्री किंवा नातं बिघडवू शकतात असं वाटत असेल तर अशा वेळी शांत राहा. नातं टिकवणं हे बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. एक चुकीचा शब्द मैत्रीत दरार निर्माण करतो. त्यावेळी आपण बोलून मोकळे होऊ, पण समोरच्याच्या हृदयाला त्यावेळी खोल जखम झालेली असते, जे आपल्या लक्षातही येत नाही. मैत्री किंवा नातं खूप नाजूक असतं. त्याला प्रेमाने जपावं लागतं. त्यासाठी काही गोष्टी या पाळाव्याच लागतात. तुम्ही चांगलं समजून लाख बोलत असाल, पण तेच समोरच्याला कडू वाटू शकतं. म्हणून अशा वेळेला शांत राहून योग्य वेळ निवडणं गरजेचं असतं. शांततेने परिस्थिती सुधारते. अनावश्यक वाद वाढत नाहीत. नात्यात आदर राहतो. तुमची परिपक्वता दिसते. म्हणून अशा वेळी तोंड न उघडणंच लाभदायक. 7. जेव्हा समोरचा ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो, शांत राहा. कधीतरी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक हा कुठल्या तरी अडचणीत असतो. तो त्याचं दुःख, अडचण आपल्याला सांगत असतो. त्याचं म्हणणं फक्त एवढंच असतं की तू माझं म्हणणं शांतपणे ऐकून घे. त्याला त्यावेळेला कुठलंही सोल्युशन नको असतं. त्याला फक्त आपलं मन मोकळं करायचं असतं. अशावेळी जर आपण उगाचच बडबड करत राहिलो तर आधीच वैतागलेला तो माणूस आपल्यावर अधिक वैतागू शकतो. त्यामुळे समोरचा जर आपल्याला काही सांगत असेल, मन मोकळं करत असेल, तर आपण शांत राहून ऐकून घेणंही महत्त्वाचं आहे. अशावेळी बोलण्याची काही एक गरज नसते. याउलट काही लोकांना कधीही आपलं काही ऐकायचंच नसतं. ते त्यांचंच बरोबर मानतात. अशा लोकांशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं. आपण यांना कितीही समजवलं तरी त्यांना त्याचा अर्थच कळत नाही. उलट तेच आपल्याला ओरडतात किंवा त्यांचं म्हणणं पटवत बसतात. अशा वेळेला आपलं शांत राहणंच योग्य असतं. कारण बोलून काहीही हाती येत नाही. उलट तुमचा वेळ, ऊर्जा आणि मनःशांती वाया जाते. शांत राहिलात तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापासून वाचवता. समोरच्यालाही कळतं की तुम्ही उगाचच भांडायला तयार नाहीत. मग समोरचा आपोआप शांत होतो. म्हणून न ऐकणाऱ्यांशी बोलण्यापेक्षा शांत राहणंच उत्तम. 8. जेव्हा तुमच्या शांततेने परिस्थिती सुधारू शकते तेव्हा शांत राहा. कधीकधी शांत राहणं म्हणजे परिस्थितीवर नियंत्रण आणणं होय. गोंधळ असताना तुमच्या शांत राहिल्याने बाकी लोकही शांत होत असतील तर शांत व्हा. यामुळे वाद थांबतात. लोक विचार करायला लागतात. शांतपणे वागल्याने तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. लोक तुमचं ऐकायला तयार होतात. तुमचा निर्णय सिरियसली घेतात. तुमचा सल्लाही मानला जातो. शांतता तुमच्यावरचा विश्वास वाढवते. समोरच्यालाही वाटतं की तुम्ही परिस्थिती बरोबर हाताळता. अचानक बोलण्याने जे खराब होतं ते शांत राहून सुधारता येतं. अशी शांतता घरात, नात्यात, कामात खूप मदत करते. ही शांतता तुमची सर्वात मोठी शक्ती ठरते. म्हणून तुम्हाला परिस्थिती सुधारता येत असेल, तशी शक्यता असेल तर शांत राहणंच उत्तम. 9. जेव्हा तुम्हाला स्वतःची मानसिक शांती जपायची असते तेव्हा शांत राहा. कधीकधी काही लोकांचा स्वभावच असतो त्रास देण्याचा. आपण बोललो की त्यांना संधी मिळते वाद वाढवायला.
अशा ठिकाणी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही स्वतःच्या मानसिक शांतीचं संरक्षण करीत असता. बोललं तर मन अजूनच जड होतं, डोकं दुखायला लागतं, चिडचिड होते. शांत राहिलं की आपली ऊर्जा वाया जात नाही, विचार व्यवस्थित करता येतात, काय बरोबर काय चूक हे समजतं. शांत राहिल्याने मानसिक पातळीवर आपण मजबूत होत जातो. लहान लहान गोष्टी मनावर घेत बसत नाही, लोकांच्या बोलण्याने त्रास होत नाही. शांतता म्हणजे स्वतःला दिलेला आराम आहे, स्वतःची घेतलेली काळजी आहे. 10. तुमच्या शांततेने नातं वाचणार असेल, संबंध सुधारणार असतील तर शांत राहा. काही वेळा वाईट बोलणं, रागाने बोलणं हा नात्याचा शेवट ठरतो. एक वाक्य नातं तोडण्यासाठी पुरेसं असतं. आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ते याच कारणामुळे की कोणीही मागे हटायला तयार नाही आहे. एक वाक्य बोलायचं आणि नातं संपवायचं. बहीण भावांमध्येही तेच सुरू आहे. पैशांसाठी वाद सुरू आहेत. मग अशा वेळेला बहीण भावाला सांगते किंवा भाऊ बहिणीला पटकन एक वाक्य बोलून जातो की आजपासून तू माझ्यासाठी मेला किंवा तू माझ्यासाठी मेली. झालं. हे एक वाक्य रागात बोललेलं संपूर्ण नात्याची धुळधाण उडवून टाकतं. नातं वाचवणं बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. जर शांत राहिल्याने नातं टिकणार असेल तर थोडंसं मन घट्ट करणं उत्तम. नात्यात एक जण जरी शांत राहिला तर भांडण मोठं होत नाही. समोरच्याला वेळ मिळतो स्वतःला शांत करण्याचा, भावनांना शांत होण्याची संधी मिळते. शांतता नात्यात गोडवा आणते. समोरच्याला तुमचं महत्त्व जाणवतं, तुम्ही परिपक्व आहात असं वाटतं. पुढे नीट बोलण्याचा मार्ग तयार होतो. म्हणून ज्या नात्याची किंमत तुम्हाला कळते तिथे शांतता जास्त उपयोगी पडते. बोलणं सोपं असतं, पण शांत राहणं म्हणजे मोठेपण. मित्रांनो, शांतता म्हणजे पळवाट नाही, तर योग्य क्षणाची वाट पाहणं आहे. आपण शांत राहिलो तर चुका कमी होतात. मन, नातं आणि आपली प्रतिमा तिन्हीही जपल्या जातात. रोजच्या आयुष्यात लोक अशाच शांत समजूतदार लोकांचा आदर करतात. बोलणं कोणालाही येतं, पण शांत राहणं म्हणजे खरा संयम. जिथे जिथे बोलणं नुकसान करणार असेल तिथे शांतता तारून नेते. शांतता तुमच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून आयुष्यात काही ठिकाणी बोलण्यापेक्षा शांत राहणंच समजूतदारपणाचं असतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.